नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपलं जे BA प्रथम वर्ष सूक्ष्म अर्थशास्त्राचा जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये आपण जे काही युनिट तिसरं आहे ते पाहत होतो. त्यामध्ये कंझ्युमर बिहेवियर अँड डिमांड म्हणजे काय, तर उपभोक्त्याची वर्तणूक आणि मागणी याचा आपण अभ्यास करत आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण समवर्ती वक्र विश्लेषण इंडिफरन्स कर्व अनालिसिस या भागात सुरुवात केली होती आणि याच्या वैशिष्ट्ये, गुणधर्म वगैरे आपण पाहिले होते. यानंतर आपण उपभोक्त्याचे संतुलन पाहत होतो, ज्याप्रमाणे समवर्ती वक्र आणि किंमत रेषा यांच्या मदतीने उपभोक्ता आपले महत्तम समाधान कसे प्राप्त करतो हे आपण पाहत होतो. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण त्याची सविस्तर चर्चा करणार आहोत की उपभोक्ता आपलं महत्तम समाधान कोणत्या ठिकाणी समवर्ती वक्राच्या कोणत्या बिंदूवर आणि तो कोणत्या किंमत रेषेवरती कोणत्या ठिकाणी आपलं समाधान संतुलन गृहीत धरतो, संतुलन होते, हे आज आपण आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, consumer equilibrium refers to a situation in which a consumer with given income and given prices purchases such as combination of goods and services which give his maximum satisfaction and he is not willing to make any change in it. ग्राहकाचे संतुलन, उपभोक्त्याचे संतुलन म्हणजे काय, तर अशी स्थिती ज्या ठिकाणी ग्राहक किंवा उपभोक्ता दिलेल्या त्याच्या जे काही उत्पन्न आहे त्यामध्ये आणि जी काही किंमत आहे त्या ठिकाणी तो जास्तीत जास्त एखाद्या वस्तूचे किंवा सेवांची जे कॉम्बिनेशन, वस्तू आणि सेवांचे जे कॉम्बिनेशन आहेत ते जास्तीत जास्त खरेदी करत असतो आणि त्याचं महत्तम समाधान प्राप्त होत असते. त्या ठिकाणाहून तो स्वतःमध्ये कोणताही बदल करण्याच्या स्थितीमध्ये नसतो. त्याला आपण उपभोक्त्याचे संतुलन असे म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो त्याचे काही गृहीता आपण पाहणार आहोत की जे काही कंझ्युमर इक्विलिब्रियम आहे किंवा उपभोक्त्याचे संतुलन आहे त्यासाठी काही परिस्थिती गृहीत धरलेली आहे. या ठिकाणी वस्तूच्या किमती या स्थिर असतात असं गृहीत धरलेलं आहे. प्राइस ऑफ गुड्स आर कॉन्स्टंट, कंझ्युमर्स इन्कम इज ऑल्सो कॉन्स्टंट. उपभोक्त्याची किंवा ग्राहकाची जे उत्पन्न आहे ते सुद्धा स्थिर धरण्यात आलेलं आहे, त्यामध्ये कसल्याही प्रकारची वाढ होताना दिसून येत नाही आहे. कंझ्युमर नाऊ द प्राइस ऑफ ऑल थिंग्स. ग्राहकाला किंवा उपभोक्त्याला सर्व वस्तूच्या किमती ह्या माहीत असतात. कंझ्युमर कॅन स्पेंड हिज इन्कम इन स्मॉल क्वांटिटी. कंझ्युमर किंवा ग्राहक किंवा उपभोक्ता त्याची जी काही उत्पन्न आहे ते एकाच क्वांटिटीवर पूर्णपणे खरेदी करत नाही, तर स्मॉल क्वांटिटी, छोट्या घटकामध्ये तो खरेदी करून आपलं सॅटिस्फॅक्शन करून घेत असतो. कंझ्युमर इज रॅशनल. ग्राहक हा विवेकशील आहे. कंझ्युमर इज फुली अवेअर ऑफ इंडिफरन्स मॅप. ग्राहकाला किंवा उपभोक्त्याला जे काही समवर्ती वक्राचा नकाशा आहे त्याविषयी पूर्ण माहिती आहे. परफेक्ट कॉम्पिटिशन इन द मार्केट. बाजारामध्ये पूर्ण स्पर्धा अस्तित्वात आहे. अशा प्रकारचे गृहीत या ठिकाणी जे काही आपण शिकत आहोत उपभोक्त्याचे संतुलन, त्यामध्ये अशी परिस्थिती गृहीत धरलेली आहे. जर परीक्षेमध्ये आपल्याला विचारलं की कंझ्युमर इक्विलिब्रियम, व्हॉट इज द अझम्पशन्स ऑफ कंझ्युमर इक्विलिब्रियम, तर आपण हे अझम्पशन्स लिहू शकता. तसेच जर या घटकाला धरून काही कंडिशन ऑफ कंझ्युमर इक्विलिब्रियम, काही ग्राहकाच्या संतुलनासाठी अटी किंवा शर्ती आहेत त्याही आपण पाहणार आहोत. प्राइस लाईन शुड बी टॅन्ड टू इंडिफरन्स कर्व. या ठिकाणी जी काही आपण किंमत रेषा पाहिलेली आहे, वरून खाली येणारी, डावीकडून उजवीकडे उतरती येणारी, ती कोठेतरी जे काही समवर्ती वक्र आहेत जे आपण बहिर्वर्क असतात, मूळ स्थानाशी बहिर्वर्क असणारे समवर्ती वक्र आपण मागील डायग्राममध्ये पाहिले होते. त्या डायग्राममध्ये पाहिलेल्या समवर्ती वक्रास जी काही किंमत रेषा आहे ती कुठेतरी छेदून गेली पाहिजे किंवा कुठेतरी त्या दोघांचा स्पर्श झाला पाहिजे. स्लोप ऑफ इंडिफरन्स कर्व, स्लोप ऑफ प्राइस लाईन, दोन्हीचाही उतार आहे तो
सारखा असला पाहिजे, खालून वरी येणारा असला पाहिजे. और MRSXY मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन जे आहे ते एक्स आणि वाय या दोन्ही वस्तूचा PX/PY म्हणजे किंमत रेषेच्या बरोबरीने असला पाहिजे. इंडिफरन्स कर्व मस्ट बी कन्व्हेक्स टू द ओरिजिन. आणि दुसरी महत्त्वाची 8 म्हणजे जे काही समवर्ती वक्र आहेत ते मूळ बिंदूशी बहिर्वक्र असावे लागतील तरच कंझ्युमर इक्विलिब्रियम साध्य होईल. या ठिकाणी आपण पाहत आहोत, या ठिकाणी आकृतीमध्ये ॲपल आणि ऑरेंज या दोन जे काही फळं आहेत यांचा जे काही कॉम्बिनेशन एखादा ग्राहक खरेदी करतो त्या ठिकाणी कंझ्युमर इक्विलिब्रियम जे काही ग्राहकाची किंवा उपभोक्त्याचे समाधान दर्शवलेला बिंदू आहे तो D बिंदू आहे. या ठिकाणी पहिला जो इंडिफरन्स कर्व आहे IC1, दुसरा IC2, IC3 अशा प्रकारचे 3 इंडिफरन्स कर्व या आकृतीमध्ये आपल्याला दिसतील. या आकृतीवरती जी काही AB ही जी किंमत रेषा काढलेली आहे ही बरोबर खालून म्हणजे डावीकडून उजवीकडे उतरती जाणारी आहे. या ठिकाणी पाहत आहोत जेव्हा 8 संत्र्याचे नग तो खरेदी करेल त्याच्या किमतीवरती, जेव्हा तो ॲपलची खरेदी करू शकणार नाही. जसे जसे ॲपलची तो वाढ करत जातो, जेव्हा तो 2 वरती असतो त्यावेळेला तो 4 संत्रा आणि 2 ॲपल तो खरेदी करू शकतो. परंतु जर त्यांनी 3 किंवा 4 ॲपल खरेदी करायचे ठरवले तर त्याच्यावरती तो संत्रे खरेदी करू शकणार नाही अशा ठिकाणी. आणि त्या ठिकाणी इंडिफरन्स कर्व ही आपण पाहत आहोत. हे 3 इंडिफरन्स कर्व आहेत. खालच्या इंडिफरन्स कर्ववरती ई या बिंदूवरती छेदनबिंदू ई या ठिकाणी किंमत रेषा छेदलेली आहे पण ई आणि सी, पण या ठिकाणी जरी किंमत रेषा ही IC1 वक्राला स्पर्श करत असली तरी या ठिकाणी त्याचं संतुलन होताना दिसत नाही आहे. कारण या ठिकाणी 3.5 जे काही ॲपलचे जवळपास 3च्या पुढे तो खरेदी करतो आहे आणि परंतु संत्र्याची जी खरेदी आहे ही 2पेक्षा कमी संत्रे तो खरेदी करतो. या ठिकाणी त्याचं जे काही इक्विलिब्रियम होऊ शकत नाही. इक्विलिब्रियम इज द हायेस्ट अटेंडेबल इंडिफरन्स कर्व इज स्टँड नियर टू प्राइस लाईन. म्हणून या ठिकाणी आपण पाहत आहोत जो काही वरच्या लेव्हलचा इंडिफरन्स कर्व आहे, सर्वात वरच्या लेव्हलचा समवर्ती वक्रावरती ज्या ठिकाणी किंमत रेषा स्पर्श करते त्या ठिकाणी त्याचं महत्तम समाधान होत असते. तर या ठिकाणी इंडिफरन्स कर्व IC2 वरती 4 संत्र्या आणि 2 ॲपल त्याच्या जी काही त्याचं उत्पन्न आहे, ग्राहकाचं उत्पन्न आहे ते आपण जे दाखवले आहे AB या रेषेने किंमत रेषेने, तर त्या दिलेल्या किमतीला तो खरेदी करू शकेल आणि त्या ठिकाणी त्याचं महत्तम समाधान होताना दिसत आहे. प्राइस लाईन शुड बी टार्गेट नियर टू इंडिफरन्स कर्व. या ठिकाणी पहा आपण ती जी काही पहिली 8 आहे ही 8 फुलफिल होताना दिसत आहे. इंडिफरन्स कर्व मस्ट बी कन्व्हेक्स टू द ओरिजिन. इट मीन्स दॅट MRS ऑफ ॲपल्स फॉर ऑरेंज शुड बी डिमिनिशिंग. या ठिकाणी आपण दुसरी 8 महत्त्वाची पाहिली आहे की तो मूळ बिंदूशी बहिर्वक्र असावा. तर या ठिकाणी आपण पाहत आहोत मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन आहे ते ॲपलचा ऑरेंजशी ही कमी कमी होतानाच असला पाहिजे. इफ ॲट पॉईंट ऑफ इक्विलिब्रियम इंडिफरन्स कर्व इज कन्केव्ह नॉट कन्व्हेक्स टू द ओरिजिन देन इट विल नॉट बी पोझिशन ऑफ परमनंट इक्विलिब्रियम. जर इंडिफरन्स कर्व आपण कन्केव्ह म्हणजे बहिर्वक्र काढण्याऐवजी बहिर्गोल काढला तर त्या ठिकाणी त्याचं म्हणजे परमनंट संतुलन होऊ शकणार नाही. तो वरच्या लेवलच्या इंडिफरन्स कर्ववरती जाईल. देअरफॉर अ कंझ्युमर विल बी इन अ परमनंट इक्विलिब्रियम हिअर बोथ द कंडिशन आर सॅटिस्फाईड. जर का ग्राहकाचं किंवा उपभोक्त्याचं पूर्णपणे समाधान व्हायचं असेल आणि ते तर त्या दोन्ही ज्या काही अटी आपण पाहिल्या आहेत त्या फुलफिल झाल्या पाहिजेत तरच त्याचं समाधान होताना दिसून येतं. आता आपण जर का इफेक्ट ऑफ चेंज इन द बजेट आणि इन्कम, आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत की किंमत रेषामध्ये म्हणजे किंवा त्याच्या उत्पन्नात किंवा वस्तूच्या किमतीमध्ये बदल झाल्यानंतर काय परिणाम होईल हेही आपल्याला पाहावं लागेल. इफ बजेट इन्कम ऑफ द कंझ्युमर इन्क्रीज टू 36 देन बजेट लाईन विल शिफ्ट आउटवर्ड टू L2.
या ठिकाणी जर का उपभोक्त्याचे उत्पन्न वाढले तर बजेट लाईन ही वरच्या पातळीवर डायव्हर्ट होईल. L2 ही नवीन बजेट लाईन तयार करावी लागेल. या ठिकाणी त्याचं उत्पन्न 24वरून 36 झालं आहे. तर त्याच ठिकाणी जर असं उलटं झालं की त्याचं जे काही उत्पन्न आहे किंवा बजेट आहे खरेदी करण्याचं ॲपल आणि संत्र्याचं, ते जर कमी केलं आणि ते जर 12 रुपयापर्यंत आलं तर ते जो बजेट लाईन आहे ती खाली शिफ्ट होताना दिसेल. तर L3 ही बजेट लाईन I=1 म्हणजे या ठिकाणी 12 रुपये त्याचं खरेदी शक्ती आहे. आता आपण जसं पाहिलं आहे की उपभोक्त्याचे संतुलन आपण 3 प्रकारे पाहणार आहोत. तर यामध्ये उपभोक्त्यावर परिणाम करणारे एकूण 3 घटक आपण अभ्यासत आहोत. यामध्ये उत्पन्न परिणाम, पर्यायिता परिणाम, सबस्टिट्यूशन इफेक्ट आणि किंमत परिणाम अशा प्रकारचे 3 परिणाम आपल्याला अभ्यासायचे आहेत. समवर्ती वक्राच्या तंत्राच्या सहाय्याने उपभोक्त्याच्या संतुलनावरील जे काही आपण म्हणत आहोत ते 3 घटक परिणाम घडून आणत असतात. याचा सविस्तर आपण अभ्यास करणार आहोत पुढे. तर उत्पन्न परिणाम आपण इन्कम इफेक्ट पाहणार आहोत. यात उपभोक्त्याचे उत्पन्न बदलले असता. मित्रांनो, उत्पन्न परिणाम म्हणजे काय, तर उपभोक्त्याचे किंवा ग्राहकाचे उत्पन्न बदललेले असता त्याचा परिणाम उपभोक्त्याच्या संतुलनावर काय होतो हे स्पष्ट केले जाते, म्हणजेच त्याला आपण उत्पन्न परिणाम असे म्हणत असतो. उत्पन्न परिणामाचा अभ्यास करताना 2 गोष्टी गृहीत धराव्या लागतात. त्या म्हणजे उपभोक्त्याचे उत्पन्न बदलते आणि दोन्ही वस्तूच्या किमती स्थिर असतात. तर उपभोक्त्याचे उत्पन्न बदलल्यामुळे किंमत रेषाही बदलते. उपभोक्त्याचे उत्पन्न पूर्वीपेक्षा वाढत असेल तर नवीन किंमत रेषा ही मूळ किंमत रेषेच्या उजव्या बाजूस असेल. याउलट उत्पन्न कमी झाल्यास नवीन किंमत रेषा मूळ किंमत रेषेच्या डाव्या बाजूस येईल. तर आकृती जी काही आपण आकृती पाहत आहोत ऑरेंज आणि ॲपल, तर इन्कम इफेक्ट आपण पाहिलेला आहे की इफेक्ट ऑन द कन्झ्युमर इक्विलिब्रियम क्युसिस बाय चेंज इन हिज इन्कम इफ रिलेटिव्ह प्राइस रिमेन कॉन्स्टंट. किमती स्थिर असताना जर का ग्राहकाच्या किंवा उपभोक्त्याच्या उत्पन्नामध्ये जो बदल होतो त्याचा अभ्यास आपण उत्पन्न परिणामामध्ये करत असतो. त्या उत्पन्नाचा काय परिणाम होतो त्याच्या खरेदी शक्तीवरती हे आपण पाहत आहोत. जर उत्पन्न कमी झालं तर नक्कीच किंमत रेषा ही खाली येताना दिसेल आणि उत्पन्न वाढलं तर वरी जाताना दिसेल. तर त्या ठिकाणी जर आपण असं गृहीत धरलं की पहिल्यांदा या ठिकाणी समवर्ती वक्रावरती तो दोन संत्र्या आणि एक ॲपल खरेदी करू शकतो आणि त्याचं बजेट फक्त 12 रुपये, जे मागच्या आपण स्लाईडमध्ये पाहिलं होतं की 12 रुपये स्लाईड L3 वरती आहे. आणि त्यानंतर त्याचं उत्पन्न वाढून 24पर्यंत गेलं आहे. तर तो नक्कीच त्याचं जे बजेट आहे तो 24 करेल आणि त्या ठिकाणी 24वरती त्याची जो खरेदी शक्ती आहे ही B या बिंदूपाशी येईल आणि B या बिंदूवरती तो 6 संत्रा, B बिंदू हा ऑरेंजच्या आणि ॲपलच्या ॲक्सेस एक्स आणि वाय ॲक्सेस जोडले तर 6 संत्रे आणि 3 ॲपल तो खरेदी करू शकेल. तसंच जर आणखी त्याचं उत्पन्न वाढलं तर निश्चितच तो C या बिंदूवर डायव्हर्ट होईल, कारण वरच्या लेव्हलवरच्या कन्झ्युमर आपला जो नियम सांगतो की वरच्या लेव्हलवर त्याच्या समवर्ती वक्रावरती तो डायव्हर्ट होईल आणि या ठिकाणी तो जवळपास 8 संत्रा आणि 4 ॲपल्स खरेदी करू शकेल. आणि हे जर सगळे तिन्ही बिंदू जोडले तर आपल्याला जो काही इन्कम कन्झम्पशन कर्व ICC म्हणजे काय उत्पन्न उपभोग वक्र आपल्याला मिळेल. तो कर्व काय दाखवतो, तर कर्व शोईंग पॉईंट्स ऑफ इक्विलिब्रियम ॲट व्हेरियस लेवल ऑफ कन्झ्युमर इन्कम गिव्हन कॉन्स्टंट प्रोडक्ट प्राईस. वस्तूची किंमत स्थिर असताना एखाद्या उपभोक्त्याचे किंवा ग्राहकाचे उत्पन्न वाढल्यानंतर वेगवेगळ्या लेव्हलवरती वेगवेगळ्या पातळीवरती कशा ठिकाणी त्याचं संतुलन बदलत जातं हे दर्शवणारा वक्र म्हणजेच आपण त्याला उत्पन्न उपभोग वक्र असे म्हणत असतो. तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत नकारात्मक उत्पन्न परिणाम, निगेटिव्ह इन्कम इफेक्ट. तर अशा काही वस्तू असतात ज्याचा उत्पन्न वाढल्यानंतर ग्राहकाचे उत्पन्न वाढल्यानंतर सरासरी आपण पाहिलं आहे उत्पन्न वाढल्यानंतर
एखाद्या वस्तू एक ग्राहकाचे उत्पन्न वाढल्यानंतर तो जास्तीच्या वस्तू खरेदी करू शकतो आणि जास्तीच्या वस्तू खरेदी करू शकतो. पण अशा काही वस्तू असतात त्याला आपण इन्फिरियर गुड्स किंवा त्यालाच आपण मराठीमध्ये कनिष्ठ प्रतीच्या वस्तू असे म्हणत असतो. या वस्तूच्या खरेदी शक्तीमध्ये तो घट करतो आणि जे काही चांगल्या वस्तू आहेत किंवा ज्या उच्च प्रतीच्या वस्तू आहेत त्यांची खरेदी तो वाढवत असतो. त्याला आपण त्यावेळेला जो काही उत्पन्न परिणाम असतो तो नकारात्मक असतो असे आपण म्हणू शकतो. या ठिकाणी पहा, या बिंदूपाशी जेव्हा तो असतो तेव्हा संत्र्याचे तो 4 आणि या बिंदूपाशी समोरती वक्र आणि किंमत रेषा या ठिकाणी संत्र्याचे तो 4 आणि 3 ॲपल खरेदी करू शकतो. जेव्हा त्याचे उत्पन्न वाढते त्यावेळेला तो संत्र्यामध्ये कसल्याही प्रकारची, मित्रांनो, संत्र्याच्या वस्तू इथे आपण ॲपल ही इन्फिरियर गुड्स मानलेले आहे. तर ॲपलच्या खरेदी शक्तीमध्ये तो कसल्याही प्रकारची वाढ करत नाही आणि संत्र्यामध्ये तो 12 वस्तू खरेदी करू शकेल. इन केस ऑफ इन्फिरियर गुड ICC इज निगेटिव्ह स्विंग डिक्रीजेस इन द क्वांटिटी डिमांडेड ऑफ गुड विथ द इन्क्रीज इन कन्झ्युमर इन्कम. आता आपण पाहणार आहोत सबस्टिट्यूशन पर्यायता परिणाम किंवा सबस्टिट्यूशन इफेक्ट. पर्यायता परिणामामध्ये दोन्ही वस्तूच्या किमती बदलल्यामुळे उपभोक्त्यावर काय परिणाम होतो ते स्पष्ट केलेले आहे. येथेही 2 गृहीताच्या आधारे पर्यायता परिणामाचे स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे. ती 2 गृहीते आपण पाहणार आहोत. ती आहेत, उपभोक्त्याचे उत्पन्न स्थिर आहे. मागील याच्यामध्ये आपण उपभोक्त्याचे उत्पन्न बदलल्यास काय परिणाम होतो हे पाहिलं होतं, पण पर्यायता परिणामामध्ये आपण उपभोक्त्याचे उत्पन्न स्थिर मानले आहे. उपभोक्त्या 2 वस्तूपैकी क्षय व व्यय जी वस्तू स्वस्त झाली आहे ती महाग झालेल्या वस्तूला पर्यायित करेल असं आपण मानत असतो. म्हणजे स्वस्त वस्तू तो घेत असतो आणि महाग वस्तूला तो पर्यायित करत असतो. तर सबस्टिट्यूशन इफेक्ट रेफर टू चेंज इन द अमाउंट ऑफ गुड्स पर्चेस्ड ड्यू टू चेंज इन देअर रिलेटिव्ह प्राइस अलोन व्हाईल रिअल इन्कम ऑफ द कन्झ्युमर रिमेन कॉन्स्टंट. तर या ठिकाणी आपण पाहत आहोत पर्यायता परिणाम. द सबस्टिट्यूशन ऑफ रिलेटिव्हली चिपर गुड्स ऑफ रिलेटिव्हली एक्सपेन्सिव्ह गुड इज कॉल्ड सबस्टिट्यूशन इफेक्ट. देअर इज 2 मेथड ऑफ मेजर सबस्टिट्यूशन इफेक्ट, स्लटस्की मेजर्स अँड हिक्स मेजर. तर आपण स्लटस्की मेजर आणि हिक्स मेजर ह्या दोन्ही जे काही स्लटस्की यांनी जे मोजमाप केलं आहे पर्यायता परिणामाचं ते अभ्यासणार आहोत. अकॉर्डिंग टू स्लटस्की मेजर्स रिअल इन्कम इज कॉन्स्टंट इफ द कंझ्युमर इज लेफ्ट विथ अन इन्कम विच वुड एनेबल हिम टू बाय हिज ओरिजिनल कॉम्बिनेशन ऑफ गुड्स ॲट द न्यू प्राइस. तर स्लटस्की यांनी सांगितलेलं आहे की तो